हरिओम. कल्पवृक्षाच्या छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. सद्गुरू मालती देवी म्हणजे उच्च कोटीच्या योगिनी. अनेक साधकांना, मुमुक्षूंना त्यांनी ध्यान मार्गात आणलं, त्यांची प्रगती देखील केली. पण त्याचबरोबर ओम आई या मायेचा सागर. जे जे जवळ आले, ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतला, आईंनी त्यांना मायेने जवळ घेतलं. आणि जरी प्रारब्धवशात एखादा साधक देहाने आईंपासून दूर गेला, पण आईंनी अर्थात सद्गुरूंनी त्याचं बोट कधीच सोडलं नाही. अशाच एका साधिकेचे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो आपल्या ज्येष्ठ साधिका कुसुमताई शिंत्रे यांचं. हरिओम कुसुमताई. आपण पुढे संवाद साधण्यापूर्वी सद्गुरूंचं स्तवन करूया. गुरु तत्वजे नित्य नांदे सभोवती, असे ही तयाचीच मानव्य मूर्ती. विचारानुसंधान बोधी जनाला, नमो योग योगेश्वरी माऊली. हरिओम कुसुमताई. हरिओम. माझा पहिला प्रश्न आहे की ओम आईंची आणि तुमची पहिली भेट कधी आणि कशी झाली? हरिओम. मी मुळात माझा जन्मगाव मिरज, मुळात मिरजेचीच आहे मी. माझी आणि आईंची पहिली भेट 1973 साली झाली. मी बाळवाडा डाव्या हाताला आणि उजव्या हाताला माझं घर होतं, म्हणजे एकाच गल्लीतले आम्ही. आणि आईंना मी बऱ्याच वेळेला बघायची, पण असं जायचं आणि आईंची दर्शन घ्यावं हे कधी इच्छा झाली नाही. मी मस्त खेळायची तिथे आणि आईंचं प्रवचन पण ऐकायची, काय चाललं आहे तेही वाकून बघायची. पण मी आत कधी गेली नाही मंदिरमध्ये. त्या दरम्यान रेखा, माझी मैत्रीण रेखा लड्ढा, ती दोनदा गेलेली होती. आणि माझं वय 12 वर्ष. आम्ही एकाच वर्गातले, मी आणि रेखा लड्ढा. पण माझ्या घरी माझ्या लग्नाची घाई झाली होती, त्यामुळे ते लग्नासाठी बघत होते माझ्यासाठी मुलगा. वय तर 12 वर्ष. आणि तरी लग्नाची घाई. हां, त्याला माझी शरीरयष्टी आडवी येत होती, कारण मी मुळात उंच आहे आणि आडवी पण खूप होते, जाड खूप होते. त्यामुळे मी 25-30ची वाटत होते. त्यामुळे भावांना मी फार जड झाली होती. ही माझी घरची समस्या होती. अरे. तर मग मला त्यावेळेला नैराश्य वाटायचं. भावाचं नवीन लग्न झालं होतं आणि मला वाटायचं हे मला करायचं नाही आहे लग्न. म्हणजे माझ्या मनात एक काय माहिती असं हे होतं. आणि म्हणून मी रागात असायची, रडायची, सारखं त्रास करून घ्यायची स्वतःला. मग ते आईला माझ्या आईला जन्मदा ते आईला बघवायचं नाही माझे हाल. मग आई रेखा अशी नेहमी माझ्या घरी यायची, रोजचं त्यांचं येणं जाणं होतं. आमचे खूप घरोबाचे संबंध आहेत तिचे माझे. तर मग रेखाला आईनी सांगितलं, माझ्या आईनी म्हणाले की हिला कुठंतरी तू जातीस तिथे देवाच्या इकडे घेऊन जा. ही सारखी रडत असते, काय बोलत पण नाही, मनातलं काय सांगत नाही. तुला काय सांगितलं का? तर ती म्हणाली नाही. आणि मग ती मला म्हणाली, चल उद्या कुसुम आपण तिकडं उद्या जाऊया, मी तुला एका ठिकाणी घेऊन जाते. तर म्हणलं ठीक आहे. मी रागातच होते, कारण मला आत्महत्या करायचं मनामध्ये खूप प्रबळ इच्छा होती. बाप रे, एवढा टोकाचा निर्णय तुम्ही घेतला? खूप टोकाचा निर्णय. कारण मग मी जगलीच नाही तर मग लग्नाचा प्रश्न हा येणार नाही ना, असं मला वाटलं. पण त्यावेळेला तुमचं बालवय म्हणजे 12 ते 16 वर्ष होतं. मग त्या फक्त 12 वर्ष, फक्त 12, 16 नव्हते. हां. मग त्याच्या पुढे मग नंतर तुमची आईंची भेट झाली, त्याच्या पुढे तुम्हाला कसं कसं अनुभव येत गेले? मग मला रेखा आईंच्याकडे घेऊन गेली. आदल्या दिवशी दुपारी आम्ही गेलो आईंच्याकडं. दुपारी बाळवाड्यात गेलो. बाळवाड्यात आई बसल्या होत्या, कट्ट्यावर बसल्या होत्या. वरती म्हणजे शिडी चढून आम्ही वर जायचं होतं. तिथे गुलाबाची झाडं बिडं, आईंचं घर छान होतं अगदी. म्हणजे असं मला रम्य वाटलं ते. आई कट्ट्यावर बसल्या होत्या. मग मग आम्ही तिथंच बसलो कट्ट्यावर बोलत आईंच्याबरोबर. मग मला माझी ओळख झाली, रेखाने माझी ओळख करून दिली. बाकी काय सांगितलं नाही तिनं, फक्त ओळख करून दिली. मला आईने होय बस इथं जवळ म्हणून मला जवळ बसून घेतलं. बघितलं मला सगळं, म्हणजे नखशिकांत त्यांनी बघितलं मला. आणि मला बघून त्या रेखाला म्हणाल्या की हिला सकाळी घेऊन ये, शिवचरीभूत झाल्यानंतर हिला सकाळी घेऊन ये माझ्याकडं. ठीक आहे म्हटलं. मग मी म्हटलं ठीक आहे म्हणून मी खाली उतरलो आम्ही आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मग सकाळी आता आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. सकाळी 10 वाजता आम्ही बरोबर बाळवाड्यात टच. मग आई आमची वाटच बघत होत्या. मग त्याने आई त्याला व्याघ्रांबरोबर बसायच्या सत्संगाला.
आणि एरवी बोलायला मात्र पाटावर बसल्या माझ्यासमोर, समोरासमोर दोघींचे पाठ घातले. माझ्यासमोर आईंचा पाठ आणि त्यांच्यासमोर मी बसली. तर म्हटलं तर ह्या मनात मला आईने विचारलं की मनात माझ्या वादळ होतं ना ते नैराश्याचं, म्हणजे चलबिचल मन होतं असं. तर मग आई म्हणाली तुला कोणता देव आवडतो? म्हटलं मी रागानं म्हटलं गणपती. सांगायचं म्हणून सांगितलं का? हां. हां. आणि मग गणपती म्हटलं तर म्हणाले असं कर, ते गणपतीचं रूप आठव आणि बस माझ्यासमोर, नुसतं डोळे मिटून बसाय, तुला काय करायचं नाही आहे आणि मी तुला काय करणार नाही आहे म्हणाल्या. मग म्हणजे आईंना माझी समस्या कळली एकंदरीत. बर. मग आईने समोर माझ्या पाठ घातला आणि मी माझा आणि आईंच्या समोरासमोर पाठ होता आणि समोर ध्यानाला मला बसवलं. मला म्हणाले डोळे मिटायचेत आणि गणपतीचं हे मूर्ती समोर आणायची आहे तुला आणि फक्त डोळे मिटून बसायचं आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. तेवढं मी केलं. गणपती आठवला मनामध्ये आणि मी तो बघत ध्यानात कधी गेले मला काही कळलं नाही. जवळ 1.5-2 तास झाले होते या गोष्टीला. बापरे. मला ओंकार केलेलं बी ऐकायला आला नाही आईने. बर. आणि अशी निळे प्रकाश झोप, तो इतका निळा सुंदर प्रकाश होता की मी तो कल्पनात येत आहे, म्हणजे असा मी रंग अजून मी ध्यानात आठवते आणि मला दिसतो तो कधीतरी. क्या बात आहे. तसे स्पॉट दिसतात मला ते. पण तो असा ज्वाळामुखीसारखा असा उधळत होता रंग तो. आणि मला तो इतका आनंद झाला, म्हणजे मी जशी काय पक्षी होऊन उडत होते, इतका आनंद झाला, इतकं शरीर हलकं झालं माझं. बर. मला काय होते काय कळलंच नाही क्षणभर. निळा रंग तो असा उधळल्यासारखा दिसत होता, असा म्हणजे असं उडवतात ना तसा. बर. आणि मी इतकी आनंदी झालते, म्हणजे मला काय ते खूप आनंद वाटत होता त्याचा. मी खूप आनंद घेत होते आणि मला शरीर पूर्ण हलकं झालं, असं मी आहेच नाही खाली. वा. म्हणून मला असं वाटलं की उठूच नाही आता इथून. मी काय? बसली हे पण शुद्ध नव्हती मला. बर. मग आईने परत ओंकार केला माझ्याकडे बघून. बर. दुसऱ्यांदा कानामध्ये ओंकार केला, तेव्हा मी बाहेर आली ह्याच्यातून ध्यानात. बर. मग तुम्ही डोळे उघडले. आईने मला लगेच विचारलं प्रश्न की तुला काय दिसलं? मी म्हटलं काय नाही आई, मला फक्त निळा प्रकाश दिसत होता आणि खूप असा म्हणजे ज्वालामुखीच्या ह्याच्यामध्ये दिसत होता रूपामध्ये. बर. म्हणजे खूप चांगली प्रगती आई म्हणाल्या. वा. क्या बात. सुंदर. म्हणजे फार सुंदर. आता आईंनी तुम्हाला विचारलं ध्यानात काय दिसलं. मलाही तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही आईंपर्यंत पोचलात याच्या आधी तुमची काय तयारी होती का? म्हणजे तुम्ही लहानपणापासून काही करायचा का? हां, मी शनिवारी मारुती हनुमान टेकडीवर मारुती आमच्या इथं खूप सात्विक आहे तो, तिथं जायची आईबरोबर. आणि मंगळवारी अंबाबाईच्या देवळात जायची. आईंच्या घराजवळ एक अंबाबाई मंदिर होतं, खूप सात्विक आहे ते, बर. तिथे जायची. आणि तिथं मला ते आरती भजनं खूप आवडायची आणि मी रममाण होऊन जायची त्याच्यामध्ये. हे मात्र होतं. आणि घरी पूजा अर्चा वगैरे होते आमची, पण मी स्वतःहून असं कधी रस घेऊन कुठलं अध्यात्माचं पुस्तक वाचावं वगैरे हे काय मला माहीत नव्हतं. पण तरी तुम्ही एक पूर्वसंचित घेऊन आला हो, होतात हो. म्हणून तुम्ही आईंच्या समोर बसला आणि तो पहिला दिव्य अनुभव तुम्हाला आला. आला पण आता मला सांगा तुमच्या डोक्यातला आत्महत्येचा विचार गेला का? लगेच. आईनी मला आईमय होऊन गेली मी अक्षरशः. मग त्यानंतर तुमचा तो आत्महत्येचा विचार संपला. संपला मनातला, हम्म. हा तुम्हाला अनुभव आला. हम्म. पण त्यानंतर मग तुम्ही आईंना सतत भेटत राहिल्या. मग त्या भेटीच्या दरम्यान काय तुम्हाला अनुभव येत गेले आणि किती दिवसांनी आईंची भेट व्हायची, कशी व्हायची? दर शुक्रवारी बाळवाड्याचा सत्संग व्हायचा, दर शुक्रवारी. त्याच्यामध्ये आम्हाला कधी वाटलं की ध्यानाला बसायचो आम्ही. घरामध्ये भावाचा बेडरूम होता, त्याच्यामध्ये ते आईंचं सफेद रंगाचं हे होतं, काय ते पॅम्पलेट होतं, त्याच्यावर आई अशा बसलेले ध्यानाला बसलेला फोटो होता. तर तो लावून अगरबत्ती लावायचा आणि बसायचो मी आणि रेखा. बर. आम्हाला कधी इच्छा व्हायची हं. तर आम्ही बसायचो तिथं. तुम्हाला ध्यानाचा वेड लागला. वेळच लागला अक्षरशः. आणि शुक्रवार आला की असं वाटायचं म्हणजे पाण्याचा झोत वाहत जातो तसं आम्ही वा. कधी येतो कधी जातोय. 1 ते 1:30 ह्या दरम्यान आम्ही संध्याकाळी 6ला सत्संग असायचा, पण आम्ही 1 ते 1:30ला हजर त्यांच्या घरात. बर. पण म्हणजे इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की आईंच्या त्या काळामध्ये साधारण 73 साली आईंपर्यंत पोचलेल्या सर्वात लहान साधिका तुम्ही असाव्यात. म्हणजे हो, तुम्ही हो, आणि आम्ही दोघीच होतो. रेखाताई लड्डा. हो. म्हणजे वयाच्या दोघीच 12 आम्ही होतो. वर्षी. सगळे 60चे 65चे गोरे काका, जोशी काका आणि एक कुलकर्णी, हे तर सगळे सगळ्यात होते. लहान मुली तुम्हीच. हो आम्हीच.
सगळ्यात पुढं पुढं पळून सेवा करायला आम्हाला भरपूर मिळाली मात्र. क्या बात आहे. मग आता ह्याला धरूनच एक प्रश्न असा आहे की तुम्ही आईंच्या बाळवाड्यात वावरलात, भरपूर. तर ते अनुभव सांगा की तुम्ही आईंच्या खोलीमध्ये कशा जायचा, काय करायचा, दंगा मस्ती करायचा का, भरपूर. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. आणि तुमच्या घरच्या लोकांची म्हणजे कुटुंबियांची आई वडिलांची पण आईंशी ओळख झाली का, होती का? मग ते त्यांच्या दर्शनाला येत होते का? माझे वडील मी 15 दिवसाचे असताना गेलेले आहेत, मला वडील नव्हते. ओके ओके. आणि आईचं सुख म्हणजे ही जन्मदाती आई आणि आता ही आध्यात्मिक आई. ह्या आईचं तर प्रेम एवढं होतं की मला म्हणजे लग्नसुद्धा करायची इच्छा नव्हती माझी. खूप रडली मी आईंच्यावर बर. की मला लग्न करायचं नाही आई, मला तुम्हाला सोडून जायचं नाही. खूप रडली मी. पण मग तुम्ही आईंच्या बाळवाड्यात घरात हो. ते सांगा ना. मग बाळवाड्यात आम्ही शनिवार रविवार सुट्टी असायची आम्हाला. हाफ डे शनिवार शाळा, कन्याशाळेत शिक्षण झालं माझं. हाफ डे संपला की कधी असं जाते आईंच्याकडं. मग शुक्रवार शनिवार रविवार त्यांच्याच घरी आमचा सगळा दंगा मस्ती, आईंच्यावर बोलणं. बाळवाड्यात काय मग आम्ही येणार म्हणून आई मग कधी पोहे ठेवायच्या वाटीमध्ये, कधी आले पाक वडी. ते अजूनही मला टेस्ट कुठं मिळाली नाही, ती जिभेवरची वा. चव अजून मी माझ्या गेली नाही आहे. वा, म्हणजे आईंच्या हातचं खाणं तुम्हाला इतक्या लहान वयात खरं बाळकडू तुम्हाला अध्यात्माचं मिळालं असं मिळालं आपल्याला तर म्हणता आईंकडून. येईल. त्या आणि संत कृपाचं लेखन आई माझ्याकडून करून घ्यायच्या, कारण अक्षर सुवाच्य होतं माझं. मी बडाई सांगत नाही, पण आई मला म्हणाल्या. वा 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 वा. गेल्या वर्षी माझा सत्कार झाला सुवाच्य अक्षराबद्दल. संवादिनी परीक्षा दिली होती मी. हां. 100 पैकी 115 मार्क मिळालेत मला. वा वा वा. सर्टिफिकेट दिलेलं आहे मला. ही माहिती नवीन कळाली असं. आईंची कृपा. माझं काही आणि नाही. ह्या सुवाच्य अक्षरामुळे आई संत कृपात जे लेख लिहायचे ते तुमच्या कानावरून म्हणजे डोळ्या खालून अगदी जायचे बेसिकली. डोळ्या खालून आणि हात माझे लिहित होते, कान श्रवण करत पण मग होते. तुम्हाला प्रश्न त्यामुळे पडायचे 3 का? भक्ती व्हायची माझी, श्रवण भक्ती आणि ही भक्ती आतमध्ये घेण्याची, आत्मसात करण्याची, आणि हाताला लिखाणाचं वळण. 3 भक्ती झाल्या माझ्या. नाही, पण हे सगळं लिहित असताना आई किती दिव्य आहेत असे काही तुमच्या मनात भयंकर विचार आले वाटायचं, असतील ना? भयंकर वाटायचं. आईंचा म्हणजे इतका आदर वाटायचा मला की असं त्यांचं पाऊल पण जमिनीवर पडलं तर काय तर टोचेल, इतकी माझी भावना कोमल झाली. आणि मग त्यावेळेस काही प्रश्न मनात यायचे का की एखादा हो. अनुभव वाचून? आईंना विचारायचो ना, बर. आई आम्हाला हे असं आम्हाला कधी दिसत नाही, हे लक्ष्मीची पावलं. आई म्हणायची आज मी लक्ष्मी व्रत केलं शुक्रवारचं आणि लक्ष्मीची पावलं बाहेरून घरात आत गेली बघ मला म्हणाल्या. बर. शेणाने जमीन सारवलेली असायची. आईंचं देवघर इतकं सुंदर आणि सात्विक होतं ते. आम्ही तिथंच बसायचं बोलत. बर. आई आम्हाला तिथं घेऊन बसायच्या बोलत. बर. आणि आई सगळे अनुभव सांगायच्या. शिवानंद स्वामीजी आज मला दिसले, असं झालं तसं झालं. मग ते सगळं लिहून तर काढायचे, पण मनात एक मोठा प्रश्न असायचा की आम्हाला कधी का असं दिसत नाही हे. बर. मग तुम्ही आईंना विचारलं का? विचारलं ना बऱ्याच वेळेला. मग काय म्हणाले आई? आई म्हणाले, अगं तो मागचा जन्म आहे, मिळेल तुलाही, प्रयत्न कर, आणि तुझे प्रयत्न चालू आहेत मला माहीत आहे म्हणाल्या. वा. मग माझं काय सांगणं बाकीच नव्हतं. म्हणजे किती हे आईंचा विनय म्हणा किंवा थोरपणा म्हणा की जे काही मला आता जे दिसतंय हे माझ्या मागच्या जन्माचं पूर्वसंचित पूर्वसाधन आहे आणि तुलाही ते मिळणार आहे आणि तुझे प्रयत्नही सुरू आहेत, हे ॲप्रिसिएशन पण आहे. खरंच म्हणजे आईंचं जेवढं महात्म्य वर्णावं तेवढं थोडं आहे. मग तुम्हाला आईंबद्दल, तुमच्या मनात आईंबद्दल काय भावना निर्माण झाली मग त्यावेळेला? आई एक परमेश्वर रूप आहे, देव आहे, हा मला मिळाला आहे, हा मला सार्थ गर्व होता. अगदी अशी भावना निर्माण झाली तुमच्या ह्याच्यात? भयंकर. मला हे विचारायचं आहे की तुम्हाला आता कळलं की आई परमेश्वर आहेत, आईंच्याकडे खूप शक्ती आहे, सिद्धी आहे, ते आहे. कधी असं केलं का हो की हा पेपर आहे आज गणिताचा, आई मला सोप्पा जाऊ द्यात? मला कधी मागायची इच्छाच नाही झाली. आईंना त्रास द्यावं म्हणजे मी पाप करते असं मला वाटायचं. माझ्या मनात एक अशी भावना आहे अजूनही. पण वा. अजून मी हे आईंना कधीही, मला आईने स्वतः कबूल केलं ही गोष्ट, तू कधी माझ्या दारात रडत आलेली मला आठवत नाही. पण नवीन नवीन जो साधक असतो ना त्याला व्यावहारिक काही प्रचिती येत असते. अगदी इतकी छोटीशी प्रचिती की म्हणजे त्याला बस लगेच येते, कुणीतरी काहीतरी आणून देतं. असे काही छोटे छोटे चमत्कार तुमच्या आयुष्यात त्यावेळेला झाले का? कधीच असं मला वाटलं नाही. अजूनपर्यंत मी असं आईंच्याकडे मागितलं नाही. न मागता मला सगळं मिळत गेलेलं हा आहे, तेच परिपूर्ण. त्या वेळेला त्या बालवयामध्ये न मागता काही गोष्टी घडल्या का? भरपूर. ते काय मिळालं तुम्हाला त्यावेळेला? न मागता काय मिळालं? न मागता आता म्हणजे आता मला आता घरातून माझ्या आईकडून पण विरोध होता.
आई नव्हती विरोध करत होती, माझी जन्मदाती. पण भाऊ. माझी वहिनी म्हणाली की ही आता बुवाच्या मार्गाला लागलेली आहे. बर. तर मी हे आईंना मनातून सांगितलं, ध्यानाला बसली. लगेच माझं अजूनही तेच आहे, अजून माझं बाल म्हणत आहे. मी लगेच आईंचे चरण धरते, फोटो समोर ठेवला आईंचा. तो म्हणजे फोटो आत्ता लावलाय मी घरामध्ये. त्यावेळेला माझ्याकडे पॅम्पलेट होतं आईंचं, बर. ब्लॅक अँड व्हाईट होतं माझ्याकडे, आहे ते बरं. अजून. मी ठेवलंय जपून, आईंनी दिलेलं आहे मला ते. वाह. आईंचा मोठा फोटो आहे असा बसलेला. आणि ते चरण धरले त्यांचे. म्हटलं आई आता तुम्ही ह्यातून मला सोडवा, मी काय वाईट करते हे तुम्हाला माहीत आहे. बर. आणि बाळवाडे आता आई मिरजेला ह्याच्यामध्ये बालाजी मंदिरमध्ये ह्याला यायच्या ना प्रवचनला. हां. कधी आईनं म्हटलं की आई घरी चला ना, लगेच आई घरी यायच्या. वा. आणि मला असं ते गुरूंचे पाद्यपूजा करावी किंवा असं म्हणजे गुरु मोठे आहेत त्या, असं म्हणजे आपण गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, मी त्या ह्याच्या पलीकडे होते. बर. पण कधीच मग- आईंची पूजा केली नाही, पण सहज तो अशा खुर्चीवर प्रश्न बसायच्या. तो प्रश्न कसा सुटला तुमचा? मग आईनं मी सांगितलं, मला म्हटलं असं असं घरात मला कळलंय म्हणाले. आता आईनं सगळंच कळतं, तर माझं सांगणं काही बाकीच नव्हतं. मग मला ते कळलं. हां. मला ते एक माहिती झालं की मी गाठ बांधली चांगली, की आता आईंना न सांगता कळतंय तर आपण काय सांगायचं नाही, नाही, पण मग आणि त्या आईनं त्रास द्यायचा नाही. वहिनीचा विरोध मावळला का? तो मी जुमानलाच नाही. मग बर. वा वा, सुंदर. फारच छान, फारच छान. मी झोकून दिलं ना, एकदा चरण धरले आईंचे, मी म्हटलं दृढ चरण आता मी सोडणार नाही, बर. हे माझ्या मनाने घेतलं. आणि लग्नाचा विषय? तो तुमचा लग्नाचा प्रश्न मग तो राहिला, सुटला की नाही? सुटला. मग हे लग्नाचं सत्र चालूच होतं, मुलं यायची बघायला. बरं. माझा काय होकार नकाचा प्रश्नच नव्हता त्यावेळेला. माझे वडील नसल्यामुळे मी भावांच्या 9 वर्षांनी लहान होते, 3 भावांच्या पाठीवर. त्यामुळे मी डोळ्याच्या धाकातच वाढलेली आहे. बर. त्यामुळे मला बाहेरचं जग काय मला माहीत नव्हतं. हां. त्यामुळे ते काय म्हणतील ते पूर्व दिशा, माझा काय बोलायचा प्रश्नच येत नव्हता. मला एवढंच विचारलं जायचं की मुलगा पसंत आहे किंवा नाही. बर. मी उत्तर नाही दिलं म्हणजे तो समजायचे ते की हिला पसंत नाही. बर. त्यामुळे ते भाऊ वैतागले. हां. म्हणजे पण 12 ते वयाची 17 वर्ष झाली. बर. पण तुमच्या पाठीशी आई होत्या. हो, आणि त्या काळामध्ये आईंच्या सोबत केलेला प्रवास तुम्हाला आठवतोय? हो, आई तुम्हाला पुष्कळ. कुठे घेऊन जायच्या? पुष्कळ. मग सांगा की. नको शिकांत बुडून निघाली मी क्या त्याच्यामध्ये. बात आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला सत्संगाला कुठेतरी आई जायच्या, कुणाच्या घरी किंवा कुठे कार्यक्रमाला. तर ते आम्ही आजूबाजूला डावा हात उजवा हात आमचा, मला नावच ठेवता आईने आमचं. बर. डावा हात उजवा हात. वा. म्हणजे रेखा लड्डा आणि तुम्ही. हा. रेखा आणि मी, आम्ही दोघी आईंच्या अगदी बाजू चिकटून बसायचं अगदी. बर. त्या प्रवचन करतायत काय बघा, बोलायचं वगैरे काय नाही. आईनी पाणी मारली पाणी द्यायचं, खडी साखर मारली खडी साखर द्यायची. पण आमचं म्हणजे असं गुरु आहेत त्यांना आदर दिला पाहिजे हे कधी कळत नव्हतं. हो, साधा एनी टाईम आईंच्या गळ्यात घातलेला हार होता, तो पण मी आईंच्याकडून घ्यावा. आई हा तुम्ही हार धरा ना, मीच म्हटले. कारण निरागस बाल म्हणत निरागस होतो बाल. त्या वेळेला. हा. मग मला ते वनीचंद शहा होते ना, ते मला म्हणाले अरे ते गुरु आहेत, असं नाही करायचं. हळू शब्दात सांगितलं त्यांनी मला. किती छान. त्यापासून कान पकडला. पण आईंबरोबर कुठे कुठे फिरलात मग? कुठे? मग ह्याला नरसोबाच्या वाडीला गेलो होतो आम्ही. एक प्रोफेसर होते, त्यांचं नाव मला आठवत नाही आहे. तर त्यांना गाडी चालवता स्कूटी बाईक चालवताना ध्यान लागलं होतं. बर. आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. बर. आणि त्यांच्या डोक्याला खोप पडली होती. म्हणजे मोठा ॲक्सिडेंट होता ते वाचले होते. बर. मग ते आईंना सांगायला आले, ते भेटायला आले होते. तर तेव्हा आई म्हणाले तुमच्या घरी सत्संग करणं जरुरी आहे. मग ते कुरुंदवाडला राहायचे, बर. त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. म्हणजे आई तुम्हाला नरसोबाच्या वाडीला घेऊन गेल्या होत्या? हां, मग कुरुंदवाडला जातात आई काय म्हणाल्या की आपण नरसोबाच्या वाडीला उतरून दर्शन करून जाऊ. बर. मग आम्ही त्या बसमधून खाली उतरलो, नरसोबाच्या वाडीला गेलो. एनी टाईम आम्हाला काही आंघोळ करायचं वगैरे हे मला माहीत नव्हतं. आणि आई मी आणि रेखा तिघीच पाण्यात उतरलो त्या नदीमध्ये. पंचगंगा नदी, त्रिवेणी संगम आहे. बर. गंगा, यमुना आणि कृष्णा हो. कावेरी हो. आहे तिथं उतरलो आम्ही. मग आई बसल्या पाण्यामध्ये, पहिल्या वरच्या पायरीवर आई बसलेत, खालच्या पायरीवर आम्ही बसलो. आणि मग आई बोलायला लागलेत. आणि आम्ही कधीच म्हणजे आईंच्या शब्दाच्या पलीकडं नाही, आईंचा शब्द प्रमाण. तर मग आम्हीही बसलो पाण्यामध्ये.
आणि मग आईने बोलता बोलता पाण्यावर दोन्ही हाताने पाणी घातलं आमच्या अंगावर, सुरू केलं वा. आंघोळ घालायला. वा नको शिकांत बुडून निघाला आम्ही. वा, मागच्या जन्मीचं फार पुण्य काहीतरी तुम्ही घेऊन आलेला आहात. आईंची गाठ पडली. डोकं सगळं भिजलं आमचं. आणि आई अशा म्हणजे जशी मस्करीनं घालतो तसं आई इतक्या हसवायच्या, इतक्या मस्करी करायच्या की ती त्यांनी आपला कधीच हे दाखवून दिलंच नाही आम्हाला चमक. वा वा वा. मोठे पण कधीही दाखवलं नाही त्यांनी. तुम्ही कपडे नेले होते बरोबर नाही आंघोळीचे? नाही नाही, अरे वा. तसेच गेले मग तसेच गेलो. मग आईंना आम्ही घातलं. आमची हे धाडच बघा. हां. हम्म. आईंना आम्ही घातलं. आई पण भिजल्या. मग आई म्हणाले आता चला बस झालं आता. आणि आम्ही थोड्या बराच बसलो बोलत. मात्र त्या नदीमध्ये तिथंच बोलत बसलो तर तेव्हा इतका सुगंध सुटला आता निशिगंधाच्या फुलाचा, जसं काय मी त्या बागेत बसले, वा. मळ्यामध्ये बसले फुलांच्या. मग आई मला म्हणाल्या की तुम्हाला सुगंधाची अनुभूती येते का? ती अनुभूती म्हणजे काय? आईंच्या पहिला शब्द मी तो ऐकला तिथं. बर ह्याला अनुभूती म्हणतात. बर. आणि ती तुम्हाला त्या वेळेला आली आणि लाभ गुरु मिळाला मला. आणि नको शिकांत गुरुंनी बुडालो. तुमचे सगळं धुवून काढलं. हो ना. बरं, त्या प्रोफेसरांच्या घरी तुम्ही गेलात, मग पुढे मग तिथे काय नाही, झालं? आधी त्याच्या आधी 5 फेऱ्या घातल्या ओल्यानी बर. नरसोबाच्या वाडीला. हां. ते कधीच मी केलं नव्हतं. ते 5 फेऱ्या घातल्या आई, मी आणि रेखा. 5 फेऱ्या घातल्यानंतर त्या ओल्या अंगानेच आम्ही गाडीमध्ये बसलो. तर नंतर प्रोफेसरांच्या घरी तुम्ही गेलात, मग पुढे काय झालं? मग थांबा थोडं, मी प्रदक्षिणा आमच्या आई काय म्हणाल्या की आपण ओल्यानं प्रदक्षिणा घालूया का 5? म्हटलं हो चालेल. बर. तर मग प्रदक्षिणा सुरू झाल्या आमच्या. 5 प्रदक्षिणा घातल्या आईंच्या बरोबर. आईमध्येच ना आमच्या. आईंना बाजूला कधी केलं नाही आम्ही. बर. मग तुम्ही प्रदक्षिणा आईंना घातल्या? आईंना नाही, आईमध्ये होत्या. हां. आणि आम्ही तिघी मिळून आम्ही प्रदक्षिणा घातल्या दत्तांना. बर नरसोबाच्या वाडीला श्री गुरुदेव दत्तांचं हे आहे, स्थान आहे, जागृत स्थान आहे. बर. तर तिथं घातल्या प्रदक्षिणा आम्ही. हां. आणि नंतर मग आम्ही बसायला गेलो गाडीमध्ये. बर प्रोफेसरांच्या घरी पोहोचलो. बर. त्याच्यानंतर पंगत बसली आमची. हां. पंगत बसली आणि आम्ही जेवायला बसलो आणि आई मध्ये बसल्यात, मी आणि रेखा बाजूला आहेत. पण ते खीर ना, ते पत्राळी वाढल्यामुळे पळत होती अशी. खायची कशी? इकडून तिकडे. पत्राळीमध्ये खीर ती पळत होती अशी. म्हणून मला जेवायला ते कसं तर वाटायला लागलं. मग आई आमच्याकडे बघायला लागल्या दोघींच्याकडं. आणि आम्ही आईच्याकडे बघतोय. आणि आम्हाला लाज वाटायला लागली. आई म्हणाल्या अगं असंच जेवायचं असतं. मग आई म्हणाल थांब मी दाखवते तुला खीर कशी खायची. बर. आईने अशी घेतली आणि खीर चाटून खाल्ली. वा. आणि आम्हाला ते वरपायचं म्हणजे कसं तरी वाटायला. म्हणजे एक विचित्र प्रकार असा वाटला मला. पण आता आई खात आहेत म्हटलं मग आपण खाणं पाहिजे. बर. जमलंच पाहिजे ते. बर. मग आम्ही खाल्ली बाबा कशी तरी एकदा थोडीशी खीर खाल्ली. आम्ही काही जेवलो नाही तिथं पोटभर. बर. आणि मग मला मात्र लागली ती भूक. रेखा माझ्या कानात कुजबुजते मला पण भूक लागली आहे. हां. आणि माझ्याकडे फक्त 5 पैसे होते ते. बर. आता म्हटलं चिरमुरीवाला ती समोर दिसत होता. आता एवढ्या मोठ्या लोकांना आणि ते गोरे काकाने डोळे मोठे होते त्यांचे. ते नुसतं असं बघितलं तर मला भीती वाटायची. आणि त्याने आम्हाला बघितलं आणि आई पण माझ्याकडे बघायला, तुमचं काय कुजबूज चाललंय दोघींचं? हां. म्हटलं आई मला भूक लागली आहे. अरे चा म्हणाले तुम्हाला तरी म्हणतो तुम्ही जेवून घ्या. आम्ही ऐकलं नाही त्यावेळेला. आणि मग म्हटलं आई मी चिरमुरे घेऊन येऊ का? मग आई काय बोलल्या नाहीत, निरुत्तर झाल्या ना. हां. पण आमचं मन कुठं मानते. बर. मी गेली हां. आणले चिरमुरे. 5 पैसे चांगले एवढं मोठं आले. ते खाल्ले नाही तर आम्ही. हां. सगळे आमच्याकडे बघत होते बसमध्ये बसल्या, तर आम्ही खाणार कसं? आणि पंचायत. एवढं हसं येत होतं आम्हाला, इतके दोघे हसत होतो, पोट दुखायला लागलं अक्षरशः. आणि आईंना काय आमचं रहस्य कळलं. आई आमच्याकडे बघतायत. बर. आई आमच्याकडे बघतायत. हां. मग आईंना दुसऱ्या दिवशी विनोद सांगितला आम्ही. आई मला बोलवलं आईने दुसऱ्या दिवशी घरी. मग तुम्ही काल हसत होता इतका वेळ, काय झालं काय म्हणे? म्हटलं अरे काय नाही झालं आई. म्हटलं असा असा किस्सा झाला, सांगितलं आईनं सगळं अतपासून. बर. म्हटलं 5 पैसे घेऊन गेले, असे फुटाणे चिरमुरे आणले होते. मग आम्ही खाल्लं नाही. आणि आम्ही असं खायला म्हणून गेलो, तेवढं गोरे काका बघितले. असं झालं म्हटलं. मग त्यावेळी 5 पैशाचं महत्वही खूप होतं. हो.
3 पैशाला एवढा मोठा पुडा यायचा भरून फुटाणे. बर आम्ही ते शुक्रवारी सत्संगाला प्रत्येकजण काहीतरी आणायचे ना, हां तर मला असं वाटायचं की आपणच काहीतरी नेत नाही आहे. हां म्हणून मी 3 पैशाचे फुटाणे नेले होते त्यावेळेला. एकदा आई मला इतक्या ओरडल्या होत्या, हां. म्हणजे तुम्हाला कसे पैसे मिळतात हे मला माहीत आहे. मी 1 ते 100 पाडे लिहिले की मला 1 पैसा द्यायचा भाऊ माझा, बर मोठा भाऊ. हां ते पैसे मी जमा करून ठेवायचे. आणि त्या पैशाचं आईंना तुम्ही प्रसाद म्हणून घेऊन जायचा आणि त्या आईने तुम्हाला त्याच्यावरती ओरडल्या. किती छान म्हणजे हे सगळं आहे. पण तुम्ही मुरमुरे खाल्ले का नाही शेवटी? नाही तसेच घरी नेले बर. ते. दिले फेकून शेवटी. कुसुमताई, तुम्ही हे सांगत असताना ना माझ्या डोळ्यासमोर आहे ना ते सगळं चित्र असं उभं राहतंय बरं का, की त्या वयातल्या त्या थोड्याशा स्थूल आई, तुम्ही 2 छान काय ते फ्रॉकमधल्या मुली, असे खूप सुंदर तुमच्या आठवणी आहेत आणि आईने तुम्हाला जो सहवास दिलेला आहे, तुमच्याकडून अजून आम्हाला खूप काही ऐकून घ्यायचं आहे. आपण आता वेळ झाली इथे थांबण्याची, तर पुढच्या भागात आपण ह्या चर्चा पुढे करूयात, हा संवाद पुढे करूयात. तर प्रेक्षकांना माझा एक प्रश्न आहे की कुसुमताईंच्या बरोबर असणारी त्यांची बालमैत्रीण कोण, हिचं नाव कॉमेंट्समध्ये सांगा आणि आपलं हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. भेटूया पुढच्या भागात. हरिओम. हरिओम.